नांदेड महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये बंगाली नागरिकांची नावं. शिंदेंच्या शिवसेनेकडून मतदार यादीवर आक्षेप. तर एकाच घरामध्ये 50 ते 60 मतदार. तर प्रभागाची लोकसंख्या कमी, मतदान जास्त असल्याचाही स्थानिकांचा दावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदार याद्यांमध्ये चुका झाल्या असं थेट निलंबन केलं जाणार. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा कडक इशारा. तर मतदार याद्यांमध्ये असंख्य चुका असल्याच्या तक्रारी आल्यानं आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा. धुळे महानगरपालिकेने प्रकाशित केलेल्या प्रारूप मतदार यादीतून अनेक मतदारांची नावं गायब. मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी घेतल्या हरकती. विधानसभा निवडणुकीच्या मतदान केंद्राप्रमाणेच याद्या प्रकाशित नसल्याची तक्रार. चाळीसगावमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कक्षात मवियाच्या पदाधिकाऱ्यांचा गोंधळ. ठाकरेंचे माजी खासदार उमेश पाटील यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची. तर आचारसंहितेचा भंग केल्याचा मवियाचा आरोप. फडणवीस शिंदेंच्या चर्चेनंतरही फोडाफोडी सुरूच आहे. शिंदे सेना आणि भाजपकडून एकमेकांच्या पदाधिकारी फोडणं सुरूच. भाजपच्या डॉक्टर रोझलिन फर्नांडिस यांचा शिंदे सेनेत प्रवेश. तर शिंदे सेनेच्या ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रूपसिंग धल यांचा भाजपात पक्षप्रवेश. जिंतूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार रंगला. भाजपचे जिंतूर नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार प्रताप देशमुख यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचा ई रिक्षातून प्रवास करत प्रचार. यवतमाळच्या वणी नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपतून यावेळेस बाहेर पडलेल्या नाराज पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी धनुष्यबाण हाती घेतलं. तर भाजपला आव्हान देत विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पायल तोडसाम आणि 29 नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह प्रचार फेरी सुरू. बारामती नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजपच्या सतीश फाळकेंचा उमेदवारी अर्ज दाखल. तर शेवटच्या दिवशी ऑनलाईन पद्धतीने अर्ज नामंजूर झाला होता. बारामती सेशन कोर्टाच्या आदेशानुसार अर्ज दाखल करून घेण्यात आला. नागपूरच्या सावनेरमधून उच्च शिक्षित महिलांची राजकारणात पहिली इनिंग. इंजिनियर, MBBS तसेच शिक्षिका असलेल्या उमेदवार संजना मंगळे सावनेरमधून निवडणुकीच्या रिंगणात. तर संजना मंगळे यांना भाजपकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर. लोणावळ्यामध्ये फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगताप यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी. तर भाग्यश्री जगताप यांच्याकडून फळ विक्री करता करता निवडणुकीचा प्रचार. नाशिक मनपाच्या प्रारूप यादीवरती 900 हरकती. तक्रारी दाखल करण्यासाठी उद्या शेवटची मुदत. तर हरकतींमध्ये नाव दुरुस्ती, पत्ता बदल तसेच नवीन नोंदणी अशा विविध तक्रारींचा समावेश. नागपूरच्या कामठी नगर परिषदेचे काँग्रेसचे पर्यायी उमेदवार आसिफ सरमतिया यांचा उमेदवारी अर्ज बाद. AB फॉर्म अधिकृत नसल्याचं मान्य करत नागपूर खंडपीठाने अर्ज बाद केला. त्यामुळे काँग्रेसकडून हाजी अब्दुल शकूर नागाणी हे कमिटीचे अधिकृत उमेदवार ठरले. राजापुरातील राजकारणामध्ये 17 ते 18 वर्षांची खलिपेंची घराणेशाही राजापूरकर मोडीत काढणार. शिंदेंच्या शिवसेनेच्या श्रुती ताम्हणकरांची टीका. तर भाजप पदाधिकाऱ्याला शिवसेनेची उमेदवारी ही महायुतीची हतबलता. हुस्नपानो खलिपेंचं प्रत्युत्तर. तुळजाभवानी मंदिराचे महंत इच्छागिरी महाराजांची निवडणुकीतून माघार. पवित्र परंपरेच्या रक्षणासाठी निर्णय घेतल्याचं सांगत माघार. भाजपने उमेदवारी डावलल्यानंतर महंत इच्छागिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते. अमरावतीमधील बडनेराच्या जुनी वस्तीमध्ये 28 वर्षीय तरुणाची हत्या. आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी नागरिकांची पोलीस ठाण्यात गर्दी. तर बांगलादेशी तरुणांकडून हत्या. भाजपच्या शिवराय कुलकर्णींचा गंभीर आरोप. अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून मारहाण. आमदार हेमंत ओगले, सचिन गुजर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते श्रीरामपूर पोलीस ठाण्यात. तर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचाही आरोप. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर मारहाण प्रकरणानंतर काँग्रेस आक्रमक. नगर परिषदेच्या गेटसमोर काळ्या फिती लावून काँग्रेसचं आंदोलन. आमदार ओगले यांच्यासह मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या मारहाण प्रकरणी आता मारहाण करणाऱ्या चंदू आघे यांचं स्पष्टीकरण समोर. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानं मारहाण केली, मात्र अपहरण केलं नाही. माझ्यावर खोटे आरोप लावले जात असल्याचा चंदू आघेंचा आरोप. काँग्रेस जिल्हाध्यक्षांविरोधात महायुतीचे कार्यकर्ते सांगलीचे आक्रमक. शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या सचिन गुजर यांच्यावरती कारवाईची मागणी. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये शिवरायांच्या पुतळ्यासमोर आंदोलन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभेत उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन केला. यवतमाळच्या पांढरकवडा या ठिकाणी रोजगार निर्माण करण्यासंदर्भात फोनवरून चर्चा. नागरिकांना शब्द देऊ का अशी विचारणा शिंदेंनी केली असता सामंतांनी होकार दिला.
छत्रपती संभाजीनगर शहरातील पाल निघालेल्या वसतिगृहाची संजय शिरसाट पाहणी करणार. शिरसाट यांच्याकडून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश. मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या टीकेला अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर. सर्व एजन्सीत घेऊन तुम्ही भाकरी खाता की नोटा असा टोला शिरसाट यांनी लगावल्यानंतर जबाबदार व्यक्तीनं अशी बेजबाबदार वक्तव्य करू नये असं म्हणत चव्हाण यांचा शिरसाटांवर पलटवार. कोल्हापुरातील टीईटी पेपरफुटीचं यूपी बिहार कनेक्शन उघडकीस. टीईटी पेपरफुटीसाठी आंतरराज्य रॅकेट कार्यरत असल्याची पोलिसांची माहिती. तर या टोळीचा 4 वर्षांपासून हा घोटाळा सुरू असल्याचं चौकशीतून समोर. पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत 18 जणांवर कारवाई. खेड तालुक्यातील निमगाव रेटवडी या परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याचा चिमुकल्यावर हल्ला. अवघ्या 3 दिवसात या भागामध्ये दुसऱ्यांदा चिमुकल्यांवर बिबट्यानं हल्ला केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण. दरम्यान दोन्ही वेळेस आईनेच वाघिणीचं रूप घेत लेकराला बिबट्याच्या तावडीतून सोडवलं. मोखाडा तालुक्यातील खोच ग्रामपंचायत हद्दीमध्ये बिबट्याचा वावर. पिंपळपाडामध्ये 9 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला. तर कुटुंबियांनी आरडाओरडा केल्यानं बिबट्यानं पळ काढला. अहिल्यानगरमधील ढवण वस्तीजवळ शेतात बिबट्याची पिल्लं आढळली. शहराजवळ असलेल्या भागात बिबट्याची पिल्लं सापडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. तर वन विभागानं पिल्ले ताब्यात घेतली. या भागामध्ये पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी. साताऱ्यातील शाहूनगर नागरी वस्तीत बिबट्याचं पिल्लू आढळलं. बिबट्याचं पिल्लू मादी बिबट्याच्या स्वाधीन करण्याचे प्रयत्न सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाकडून 7,214 जन्म मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय. तर प्रमाणपत्रासाठी उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेतली नसल्याचंही समोर. केज तालुक्यातील कदमवाडीमध्ये पोलिसांकडून वृद्ध महिलेवर दडपशाही. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांची पोस्ट. तर चुकीची माहिती पसरवल्यास कारवाई करू, पोलिसांचा इशारा. हिंगोली शहरातील एकूण 17 वॉर्डमध्ये पोलिसांचे 8 अतिरिक्त पथक तैनात. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर. भर सभेत कागदपत्र दाखवत शिल्पा खोत यांच्याकडून निलेश राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर. शिल्पा खोत यांनी निलेश राणेंची ऑडिओ क्लिप ऐकवली. शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला होता. मालाड मालवणीतील अतिक्रमणावरून मंत्री मंगलप्रभात लोढा चांगलेच आक्रमक. उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंत्री लोढांची बैठक. तर अतिक्रमित जमीन ताब्यात घेण्यासंदर्भात चर्चा. बांगलादेशी नागरिकांकडून मालवणीमध्ये अतिक्रमण झाल्याचाही आरोप. पालघरमधील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वांद्री नदीवरील पूल धोकादायक. पुलावरून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे दुर्घटना घडण्याची भीती. महाराष्ट्रातील 600 मराठी शाळा बंद होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. 25 विद्यार्थ्यांपेक्षा कमी असलेल्या शाळांवर या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम होणार अशी भीती व्यक्त. तर शिक्षक समायोजन प्रक्रियेमध्ये शिक्षण विभागानं घेतलेल्या निर्णयांमुळे मराठी शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण. सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश बाविस्कर यांची आत्महत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप. तर मानसिक त्रास देत आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा कुटुंबियांचा आरोप. गांजा तस्करी प्रकरणी आता भाजप युवा मोर्चाच्या काटोल ग्रामीणच्या अध्यक्षाला अटक. वैभव काळेसह 6 जणांना अटक. आरोपीकडून गांजासह एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरी गडावर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. वांग्याचं भरीत, रोकड्याचा खंडेरायाला प्रसाद. दारूच्या नशेतील ट्रॅक्टर ट्रॉली चालकाला नागरिकांचा चोप. इचलकरंजीमध्ये पंचवटी चित्रमंदिर ते 3 बत्ती परिसरामध्ये 2च दिवसांपूर्वी उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीनं गाडीला धडक दिली होती आणि नागरिकांना चालकाला यावेळेस चोप. अपघात प्रकरणी कार चालक ताब्यात. नातवासोबत वॉक करताना निर्मला गावितांना कारची धडक. तर अपघात अनावधानानं झाला. पोलिसांचा खुलासा. ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय दबल्यानं अपघात झाल्याची माहिती. पुण्यामध्ये महिलेकडून पुरुषावरती अत्याचार. कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये महिलेवरती गुन्हा दाखल. तर गुंगीचं औषध देऊन कोल्हापूरच्या इस्मावरती अत्याचार. पुरुषासोबत अश्लील फोटो काढून पैशांची मागणी. गौरी वांजळे असं आरोपी महिलेचं नाव. मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा गावात अपघात. रत्नागिरीतील अपघातग्रस्त कीटकनाशकाचा टँकर महामार्गावरून बाजूला करण्यात यश. गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जात होता कीटकनाशकाचा टँकर. माढ्यामध्ये थांबा नसलेल्या धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा मृत्यू. ओंकार कैलास राऊत असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव. ओंकार राहुरी कृषी विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होता.
ठाण्यातील शहापूर किन्हवलीमध्ये अपघातांची मालिका सुरूच 2 दिवसांपूर्वी ट्रक चालकानं अनेक दुचाकी आणि एका तरुणाला चिरडल्यानंतर पुन्हा एकदा ट्रॅव्हलर बसचा महाविद्यालयासमोर भीषण अपघात। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव धनवटे यांच्याकडून परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी। पुण्यातील डेक्कन परिसरामध्ये दुचाकी आणि चारचाकी गाडीचा अपघात, 3 जण गंभीर जखमी। सह्याद्री रुग्णालयामध्ये जखमींवरती उपचार सुरू। अमरावतीमध्ये वरुड तालुक्यातील पुसलामध्ये लग्नाच्या अर्ध्या तासानंतर नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। अमोल गोड असं मृत्यू झालेल्या नवरदेवाचं नाव, कुटुंबावर शोककळा। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील कल्याणी शिवारामध्ये शेतातून 2 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त। पारत पोलीस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। जळगावमधील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ मालवाहू वाहन आणि दुचाकीचा अपघात। अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू। 4ही मृत तरुण हे 20 ते 22 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती समोर। कल्याण शिळ रोड परिसरात सूटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याचं प्रकरण। आरोपी श्रीनिवास विश्वकर्माला उत्तर प्रदेशातून अटक, तर आरोपीनं तरुणीवरती वारंवार अत्याचार केल्याची माहिती समोर। पुण्यात कोयता गँगची पोलिसांनी धिंड काढली। भर रस्त्यावरती पोलिसांनी बेडूक उड्या मारायला लावल्या। कोयता गँगने मध्यरात्री कोयत्याची दहशत दाखवत दरोडा घातला होता। जळगाव जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। चाळीसगावमध्ये पोलिसांनी काढली टवाळखोरांची धिंड, तर गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी पोलिसांची कडक कारवाई। पुण्यातील लक्ष्मीनगरमध्ये दहशत पसरवणारा गुंड समीर शेखची पोलिसांकडून धिंड, जमाव गोळा करून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील तापमानामध्ये वाढ। रत्नागिरीमध्ये सर्वाधिक 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। बंगालच्या उपसागरामध्ये बुधवारी चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज। राज्यभरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 4.34 लाख चालकांवर कारवाई। 6 महिन्यामध्ये आरटीओने ठोठावला 260 कोटींचा दंड। उत्तंदे विरार सागरी सेतूसाठी तब्बल 58,754 कोटींचा निधी। एमएमआरडीएचा प्रकल्प अंमलबजावणीला शासन मान्यता देणारा निर्णय जारी। तर हा सागरी सेतू पुढे दिल्ली मुंबई एक्सप्रेस मार्गे वाढवण बंदरापर्यंत जोडण्यात येणार। पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाची अवस्था बिकट। पायाभूत कामासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 13 कोटींना मान्यता। महापालिका लवकरच रुग्णालयाचा कायापालट करणार। जळगावमधील पिंपळगाव गोलाईमध्ये गावाजवळ मालवाहू वाहन आणि दुचाकीचा भीषण अपघात। अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू। 4ही मृत्यू पावलेले तरुण हे 20 ते 22 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती। राज्यभरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 4.34 लाख चालकांवर कारवाई। 6 महिन्यामध्ये आरटीओने ठोठावला 260 कोटींचा दंड। मुंबईमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते 9व्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर 2025चं उद्घाटन, तर माजी वस्त्रोद्योग मंत्री आणि आमदार सुभाष देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित। पुण्यामध्ये शालार्थ आयडीसाठी 1 लाखांची लाच घेतल्याचं प्रकरण। शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणेला एसीबीने रंगी हात पकडलं। कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ।